गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू देखा. अंगीकारिले अवतार ऐका मानुषी नाना रूप घेत असे. मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी. दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम. राजा होऊनी मागुती जन्म गवळिया घरी गुरे राखे. वस्त्रे फेडूनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाण तुरंगारूढ काय आवडी. नाना प्रकार नाना वेश अवतारधरी ऋषिकेश. तारावया भक्तजनास दुष्ट हनन करावया. द्वापारांती झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी. आचार्यहीन होऊनी प्रबळी वर्तती महिमा कलियुगे. भक्तजन तारणार्थ अवतारधरी श्रीगुरुनाथ. सगळा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विप्रवणिता आराधी श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियसा. पीठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी नाम आपळ राजा जाण. तयाची भार्या सुमता असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एकमणी. अतिथी पूजा सगुणी निरंतर करीत असे. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी विप्रा घरी तै देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयवेळी. त्रयमूर्तींचे रूप घेवणी स्वरूप दावियले अतिगहणी. पतिव्रता धावनी चरणी नमस्कारी मनोभावे. दत्तात्रेय म्हणे तियेसी माघ माते इच्छिसी. जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित म्हणत असे. ऐकोणी स्वामींचे वचन विप्रवणिता करी चिंतन. विनवीत असे करद्वय जोडून नाना परी स्तवनिया. म्हणे जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता. माझे मणी असे जे अर्था पुरवावी ते देवराया. तू कृपाळू सर्वांभूती वेद पुराणे वाखाणीती. केवी वर्णावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपानिधी. मिथ्या नोहे तुझा बोल जे का ध्रुवासी दिदले अढळ पद. विभीषणासी लंकास्थळ देऊनी राज्य समर्पिले. भक्तजना तू आधार तया लागी धरिसी अवतार. ब्रीद असे चराचर 14 भुवनान माझारी. आता माते वरदेसी वासना असे माझे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी कृपानिधी देवराया. माझे मणींची वासना पुरवावी जगज्जीवना. अनाथ रक्षका नारायणा कर धरिला आश्वासोना. सांग जननी म्हणत असे तव बोलिली पतिव्रता. स्वामीजे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता. करा निर्धार याच बोला मज पुत्र नव्हे बहुत. मज पुत्र झाले बहुत नव्हेत स्थिर उपजत मृत. जे वाचले आता असत अक्षहीन पादहीन. योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नसती येणे गुणी पुत्राविण काय जन्म. भावा पुत्र मजैसा ज्ञानवंत पुराण पुरुषा. जगद्वंद वेद सदृशा तुम्हा सारिखा दातारा. ऐकुणी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांची. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी. उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याचे बोली एरविनर आहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अतुर्वळी तुमचे दैन्य हरिल. इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीत असे मानसी विप्रवणिता तयेवेळी. विस्मय करुणी मनात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईल. माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्त येताती तयेवेळी. विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालीजे. दत्तात्रेयाचे स्थान माहूर करवीर क्षेत्रखूण. तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात. नानावेश भिक्षुक रूप दत्तात्रेय येती साक्षेप. न पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणत असे. विप्रस्त्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासी. ब्राह्मणन जेविता आपण त्यासी भिक्षा पावली म्हणत असे. ऐकोणी सतीच्या बोला विप्रमणी संतोषाला. म्हणे पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले. करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारी येवणी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटले दत्त त्रयमूर्ती अवतार. धन्य तुझी माता पिता जेवर लादलीस मुख्य आता. पुत्र होईन निभ्रांता न धरी चिंता मानसी. हर्ष निर्भर होवणी राहिली दोघे निश्चिंत मणी. होती जाहली गर्भिणी विप्रस्त्री परियेसा. ऐसे नवमास क्रमोणी प्रसूत जाहली शुभदिनी. विप्रे स्नान करुणी केले जात कर्म तयेवेळी.
मिळूनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तयवेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. ऐकोणी म्हणती माता पिता हो का आमुचा कुळ उद्धरिता. आम्हावर दिधला दत्ता म्हणून ठेविती तया नाव. श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण. अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाली 7 वर्षे पुरी. मौंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम. बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला तयेवेळी. ऐकोणी समस्त नगरलोक विस्मय करीती सकळीक. होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपण आता. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तासी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगत असे द्विजवरासी. वर्तता ऐसे तयासी झाली वर्षे 16. विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा. विचार करीती पुत्रासवे 12 लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन. कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचारा आम्ही. वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य अमुचे तिये जवळी. त्या स्त्रिये वाचुनी अनिक नारी समस्त जाणा मातेसरी. जरी आनाल ते सुंदरी वरीण म्हणे तयेवेळी. आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोनी नारी. बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे. पितया ते म्हणत असे. जाऊ उत्तर पंथासी ऐकोणी पुत्राचे वचन. आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितली जे खून सत्य झाली म्हणत असे. आताच या बोलासी मोडा घालिता परियेसी. विघ्न होईल त्वरितेसी म्हणून विचारिती तयेवेळी. न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे. निश्चय करुणी अपुले मणी पुत्राभिमुख जनक जननी. होती आशा आम्हा लागुनी प्रतिपाळीसी म्हणून या. ऐशी मणी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात. माता पडली मूर्छागत पुत्रस्नेहे करोणिया. देखोणी मातेचे दुःख संभोखित परमपुरुष. उठवणी स्वहस्ते देख अश्रुपात पुषित असे. न करी चिंता अहो माते जे मागसी ते देईन तुते. दृढ करुणी चित्ता ते राहा सुखे म्हणत असे. वारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण. रक्षिसी आम्हा वृद्धा लागून दैन्या वेगळे करोणी. पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन. त्याते पोशिला आता कोणा आम्हा कवन रक्षिल. ऐकोणी जननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करुण. पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टी चरणाधिक. वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण. दोघे येऊनी धरिती चरण कृतार्थ झालो म्हणून या. चिंतामणींचा होता स्पर्श सुवर्ण करी लोहास. तैसे महात्म्य वृष्टीने तयास योग्यता आली तत्काळी. आश्वासन तयावेळी दिदलावर तत्काळी. पुत्र पौत्री नांदा प्रबळी श्रियायुक्त सनातन. सेवा करा जनक जननी पावा सुख महाज्ञानी. इह सौख्य पावनी व्हाल मुक्त ही निश्चय. ऐसे बोलूनी तयासी संबोधितसे मातेसी. पाहुनिया दोघा पुत्रासी राहता सुख पावाल. पुत्र दोघे शतायुषी निश्चय धरी ओ मानसी. कन्यापुत्र होतील यासी तुम्ही नेत्री देखाल. अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरे. कीर्तिवंत सचराचरी संपन्न होती वेदशास्त्रे. आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता. जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्याव्या साधूजना. सांगोनी माता पित्यासी अदृश्य झाला परियेसी. पावला त्वरित पुरी काशी गुप्तरूपे होता तेथे. निघाला तेथुनी बद्रीवणा भेटी घेऊनी नारायणा. अवतार असे आपणा कार्यकारण मनुष्य देही. दीक्षा करावया भक्तजना तीर्थे हिंडणे आपणा. मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोणी सिद्ध मुनींचे वचन विनवी नामधारका आपण. ते परिसा श्रोतेजन म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेयावतार कथनम नाम पंचमोध्याय. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.